श्लोक 182. श्रीराम नवे वाऊगी चाहुटी कामपोटी, क्रिये वीण वाचाळता तेची मोठी, मुखे बोलिल्या सारिखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. श्रीराम. वाऊगी म्हणजे व्यर्थ. चाहुटी याचा अर्थ चावटपणा किंवा वाह्यात बोलणं. इथं समर्थ सद्गुरूंची पुढची लक्षणं सांगतायत. जो वासनेनं बरबटलेला असतो, तोंडानं व्यर्थ बडबड करतो, असा पुरुष गुरुपदाला योग्य नाही असं समर्थ म्हणतात. लोकांच्या अडचणी ऐकाव्या, त्यातून माझा फायदा कसा होईल, मला सुख संपत्ती कीर्ती कशी मिळेल, हीच आशा मनात ठेवून जो व्याख्यानं प्रवचनं करतो त्याला काही लोक भुलतात. पण म्हणून तो सद्गुरू होऊ शकत नाही. अध्यात्माच्या मार्गामध्ये प्रगती साधणाऱ्या माणसाचं वर्तन बोले तैसा चाले असं पाहिजे. एक कुस्ती शिकवणारा आणि खेळणारा पैलवान होता. तो कुस्तीत 2-3 जणांना चितपट करत असे. त्याचा हा गुण पाहून एका माणसानं आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी करून दिलं. इतर सणांबरोबर दिवाळीचा सण साजरा केला. बरोबर एक गाठोडं बांधून दिलं आणि परत गावी जाताना त्यांना काही गुंडांनी मारलं आणि लुटलं. ही गोष्ट जेव्हा त्या सासऱ्यांना समजली तेव्हा ते म्हणाले, तुम्ही पैलवान, मग एवढे कुस्ती खेळणारे असून काय उपयोग आहे? अहो, तुम्ही शिकलेल्या कलेचा उपयोग त्या गुंडांना लोळवायला करायला नको का? सद्गुरू हा लोकांचा आदर्श असतो, तेव्हा तो ज्ञानानं श्रेष्ठ असायला हवा, उत्तम वक्ता पाहिजे. तसंच आपली मतं त्याला समाजासमोर ठामपणे मांडता यायला पाहिजेत. तो साक्षात्कारी पाहिजे. त्याच्या अंगी भक्ती, निस्पृहता, संयम, विवेक हे गुण असले पाहिजेत. ज्ञान हा प्रवचनाचा विषय आहे, पण आत्ताच सांगितलेले गुण आचरणात आणण्याचे आहेत. असा संत जीवनमूल्य तत्त्वज्ञानासारखे सांगतो आणि आपल्या आचरणातून ती सिद्ध करून दाखवतो. संत नामदेवांनी चोखामेळा महाराला स्वतःच्या कीर्तनामध्ये गाणं म्हणण्याची संधी दिली. त्यांना पांडुरंगाचं दर्शन घेऊ दिलं. तसंच त्यांना आपल्या घरात मानाचं स्थान दिलं. एवढंच नव्हे तर आपल्याबरोबर जेवायला बसायचा मान दिला. आणि यासाठीच लोकांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. एकनाथ महाराजांच्या आयुष्यातली एक कथा आहे. एकनाथ महाराज स्वतः त्यांचा उद्योग दिवसभर करत असत आणि संध्याकाळी घराच्या ओसरीवर कीर्तन करत असत. कीर्तन करताना एक दिवस त्यांचा विषय असा होता, जे जे भेटे भूत तया मानिजे भगवंत. सृष्टीमध्ये जितकी घरे तितकी भगवंताची मंदिरे. त्यानंतर 2च दिवसांनी एका गणिकेनं नाथांना निरोप पाठवला, माझ्या घरी कोणी साधुसंत येत नाहीत, तुम्ही याल का? मला तुमची पूजा करायची इच्छा आहे. सर्व लोकांना आश्चर्य वाटलं, कारण नाथ म्हणजे प्रत्यक्ष संत. ते गणिकेकडे कसं जातील? नाथांनी मात्र तिच्याकडे जाण्याचं ठरवलं. ते भर बाजारातून तिच्याकडे गेले. त्यावेळी त्यांचे पुत्र हरिपंडित यांना ही गोष्ट समजली. आधीच नाथांच्या सुधारक वागण्यामुळं ते नाथांवर नाराज होते. त्यांनी धावत जाऊन ही गोष्ट आईला सांगितली. नाथांची पत्नी साध्वी आणि पतिव्रता होती. हरिपंडितांना म्हणाली, ते कुठं गेले ते मला माहिती आहे, तुला पाहायचं असेल तर तूही जा. तो खरोखरच गेला आणि त्यानं जे दृश्य पाहिलं ते अवर्णनीय होतं. त्या गणिकेनं नाथांना बसायला चौरंग दिला होता. त्याच्यावर बसून तिनं त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना फळं खायला दिली, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि तेव्हा ती त्यांना म्हणाली, केवळ चरितार्थ म्हणून आम्हाला हा उद्योग करावा लागतो. आमच्याकडं कुणीही येत नाही, पण तुम्ही आलात, आज मी धन्य झाले. अशा तऱ्हेनं नाथांनी कीर्तनात सांगितलेला विषय स्वतःच्या आचरणातून खरा करून दाखवला. एकाच देवाची सगळी लेकरं आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. समर्थ म्हणतात, ज्याच्या अंतःकरणात अनेक प्रकारच्या विषय वासना भरलेल्या असतात,
ज्याच्या मुखातून तामस शब्द बाहेर पडतात, जो परमार्थ म्हणजे काय हे न जाणता नुसती बडबड करतो, तो गुरुपदाला योग्य नाही. उलट जो सर्व चराचरात भरलेल्या परमेश्वराचा अनुभव घेतो, निरपेक्षपणे लोकांची आणि देवाची पूजा करतो, ज्याला लोकांनी आपल्याला नमस्कार करावा ही अपेक्षाही नसते, अशा गुरूचा शोध घ्यावा आणि त्याच्या चरणाशी लीन व्हावं. जय जय रघुवीर समर्थ. नव्हे वाऊगी चाहुटी कामपोटी, क्रिये वीण वाचाळता तेची मोठी. मुखे बोलिल्या सारखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. श्रीराम.